पन्हाळा तालुक्यातील काटेभोगावच्या हद्दीत डागमाळ नावाची शेती आहे। ज्योतिराम भाकरे हे शेतकरी आज सकाळी 9:30च्या सुमारास वैरण आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। वैरण कापत असताना त्यांना डरकाळी ऐकू आली, पण ते शेतात चरत असलेल्या बैलाचा आवाज असेल असं त्यांना वाटलं आणि ते पुढं गवत कापत राहिले। काही वेळातच बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला। तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आरडाओरडा केला, त्यामुळे बिबट्यानं लगतच्या उभ्या उसात उडी मारली। माजी सैनिक सरदार डवंग यांनाही यावेळी बिबट्या दिसला। शेतकऱ्यांनी लागलीच वनविभागाला कळवलं। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे त्यांना आढळले। यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थित शेतकऱ्यांनी चहूबाजूंनी उसात दगडफेक करून पाहिलं, पण बिबट्या बाहेर आला नाही। त्यानंतर काही कुत्र्यांना उसात सोडलं। काही वेळात कुत्रीही उसातून बाहेर आलीत। भुंकत असलेली कुत्री शांत झाल्यानं बिबट्या अजून उसात असण्याची शक्यता व्यक्त होतीये। 2 दिवस शेतात कुणीही जाऊ नका असा सल्ला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आणि काही वेळातच ते निघून गेले। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही तासातच घर गाठल्यानं बिबट्या शिवारात आणि वन अधिकारी घरात असं म्हणत शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामध्ये गेलो तो गवत कापायला गेल्यानंतर उजव्या बाजूला बिबट्या बसलेला। भारा कंप्लीट कव्हर झाला। शेवटच्या क्षणी तिनं उडी मारली आणि ओरडला तो। त्यानंतर दुसरा शेतकरी होता सरदार डवंग म्हणून, मग तो पण ओरडला। मग माझ्या आडवा आल्यानंतर मी काय केलं, बोंबवल्यानंतर तिनं माझ्यावर चाल घेतली। ती नंतर चाल घेतल्यानंतर तो रिटर्न फिरला, उसामध्ये गेला उजव्या हाताला खाली।